पुढचे काही दिवस पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट। पहिल्यांदाच विदर्भात 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। राज्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज। देशभरात सरासरीच्या 106% पाऊस पडेल, हवामान खात्याचा अंदाज। मुंबईसह उपनगरात पुढचे 4 दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज। ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता। नवी मुंबईमध्ये आज सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवरती मान्सूनपूर्व कामासाठी पाणी पुरवठा बंद। मुंबईतील चेंबूरमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद। महानगरपालिकेकडून जलवाहिन्या जोडणीचं काम हाती घेतलं जाणार असल्यानं पाणी बंद ठेवण्याचा निर्णय। पॉलिटेक्निकसाठी प्रवेश उद्यापासनं। राज्यातील 390 महाविद्यालयांमध्ये 1,05,000पेक्षा जास्त जागा। यंदा 3 फेऱ्या राबवल्या जातील। पावसाळ्याआधीच मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती। टनेलमध्ये अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत असल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। कोस्टल रोडच्या एक्सपान्शन जॉइंट्स दरम्यान पाणी गळती। यामुळे कोस्टल रोडला कोणताही धोका नाही, तर वाहतुकीवरती सुद्धा परिणाम होणार नाही। कोस्टल रोड संदर्भात प्रशासनाचं स्पष्टीकरण। बर्फीवाला पुलाची पातळी वाढवून बर्फीवाला पूल गोखले ब्रिजला जोडण्याचं काम 14 एप्रिलपासून सुरू। 30 जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचा अंदाज। समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटरचा नागपूर मुंबई हा अंतिम टप्पा नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार। MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एबीपी माझाला माहिती। नालेसफाईच्या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांना दंड आकारण्यास BMCकडून सुरुवात। सर्व कंत्राटदारांना मिळून 54 लाखांचा दंड ठोठावला, तर मुंबई शहर भागातील कंत्राटदारांना सर्वाधिक 31 लाख रुपयांचा दंड। मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीची मुदत आज संपणार। दरम्यान या मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान पार पडणार असल्याची माहिती। पुणे अपघात प्रकरणी अटकेत असलेल्या सुरेंद्र अगरवालला आज कोर्टात हजर केलं जाईल, तर विशाल अगरवालचा ताबा घेण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल। आमदार सुनील टिंगरेंच्या शिफारशीवरून डॉक्टर अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती। 26 डिसेंबर 2023ला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी पत्र दिल्याचं समोर। आपण लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे अनेक जण आपल्याकडे शिफारस पत्र घेण्यासाठी येतात। योग्य बाब असेल तरच संबंधित खात्याकडून कार्यवाही होते, त्यामुळे या विषयाला वेगळं वळण देणं उचित नाही। राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंचं स्पष्टीकरण। पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोड यांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप। या दोघांनाही 30 मेपर्यंत पोलीस कोठडी। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी देण्यात आलेले पैसे पोलिसांकडून जप्त। अतुल घटकांबळेकडून 50,000 रुपये, तर श्रीहरी हळनोरकडून 2.5 लाख रुपये ताब्यात। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या आरोपीच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभाग स्वतंत्र समिती नियुक्त करणार। डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोरच्या निलंबनासाठी समितीनं अहवाल मागवला। लोकसभेसारखी खटपट विधानसभेत होता कामा नये। आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळालाच हवा। राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळांचं वक्तव्य। भाजपनं 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिलेला होता, भुजबळांनी बैठकीत करून दिली आठवण। भाजप मोठा पक्ष असल्यामुळे विधानसभेत भाजपला जास्त जागा मिळतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। मित्रपक्षांचाही योग्य सन्मान केला जाईल, फडणवीसांची ग्वाही। आपल्या पक्षाचं मनोबल वाढावं यासाठी सगळेच पक्ष जास्तीत जास्त जागांची मागणी करतात। भुजबळांच्या विधानसभेच्या जागांच्या वक्तव्यासंदर्भात प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। कोकण पदवीधर मतदारसंघातनं अभिजित पानसेंना मनसेची उमेदवारी। मनसे पदवीधर निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार। लोकसभेसाठी मोदींना पाठिंबा। विधान परिषदेत मोदी नाही, अभिजित पानसेंचं वक्तव्य। आम्ही महायुतीत जरी असलो तरी हा पक्षाचा विषय आहे। आम्ही विचार करूनच उमेदवारी जाहीर केली आहे। निरंजन डावखरेंशी आपण बोलू।
कोकण पदवीधरमधनं मनसेनं अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यावर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवर महायुतीतले नेते एकत्र बसून मार्ग काढतील, मंत्री केसरकरांची माहिती. माजी आमदार रमेश कदम, ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह 72 जणांना एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा. मोहोळमधील उड्डाण पुलाखालील जाळी तोडणं आणि पोलीस स्थानकावरती मोर्चा काढल्याप्रकरणी अडचणी वाढल्या. 2018 सालातील कीर्ती व्यास हत्येप्रकरणी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानीला मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवलंय. आजपासून शिक्षेवरती युक्तिवाद. मनमाड युनियन बँक एफडी घोटाळ्याची आमदार सुहास कांदेंकडनं दखल. कांदेंची बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात फिर्याद. 8 दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास कांदेंकडनं आंदोलन करण्याचा इशारा. मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणी विविध राज्यातनं 5 जणांना अटक. एनआयए आणि राज्य पोलिसांची संयुक्त कारवाई. एनआयएकडनं महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि चंदीगडमधल्या 15 ठिकाणी छापे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी रेल्वे पोलीस आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकाऱ्याला एसआयटी चौकशीचं समन्स. भूखंड आपला असल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा कशाच्या आधारे केला, तपास सुरू. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी होर्डिंगसाठी सिडकोकडे ठोस धोरण नसल्यानं हायकोर्टाचे सिडकोला खडेबोल. घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेही उघडले नसते, हायकोर्टानं सुनावलं. पंढरपुरातनं वारकरी भाविकांचे चोरीला गेलेले 62 मोबाईल फोन पोलिसांना सापडले. या प्रकरणी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळमध्ये नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत पेपरमध्ये काहीही न लिहिता एका आजीला 98% मार्क. स्वतः आजीनं पेपरमध्ये काहीही लिहिलं नसल्याची माहिती दिली. त्यामुळे नवभारत साक्षरता अभियान केवळ कागदावरतीच असल्याचं चित्र. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा पेपर लीक. मराठवाड्यातील वैद्यनाथ महाविद्यालयातनं पेपर लीक झाल्याची माहिती. पुढचा तपास सुरू. माथेरानमध्ये ऑगस्ट महिन्यात पॉड हॉटेल सुरू होणार. माथेरान इथे जाणाऱ्या पर्यटकांना उत्तम सोयी सुविधा पुरवण्यासाठी निर्णय. तब्बल 79 दिवसानंतर म्हणजेच 2 जूनपासून भाविकांना पुन्हा एकदा विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेता येणार. पालकमंत्री उपस्थित असतील, मात्र आचारसंहिता सुरू असल्यामुळे मंदिराचे पुजारीच पूजा करतील. तुळजाभवानी देवीचे दागिने वितळवून शुद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 जणांची समिती स्थापन. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत समितीची बैठक संपन्न. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये जुन्नर आणि गुजरातमधल्या आंब्यांची आवक वाढली. गुजरातच्या केशर आंब्याला 500 ते 1000 रुपये डझनाचा भाव, तर कोकणातल्या हापूसची आवक घटली. सोलापूरच्या मोहोळ तालुक्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रोपवाटिकेचं मोठं नुकसान. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान. 2.25 एकरावरची केळीची बाग उद्ध्वस्त. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ आणि पंढरपूर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे फळबागा भुईसपाट, तर घरांचे पत्रे उडूनही नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.